नमस्कार, मी विशाल पाटील। राजकारणामधील भीष्म पितामह अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे शरद पवार। आणि आतापर्यंत त्यांनी केलेल्या खेळींनी महाराष्ट्रालाच काय तर संपूर्ण देशाला अनेकदा आश्चर्यचकित केलेलं आहे। 5 दशकांहून अधिक काळ राजकारणामध्ये असलेल्या पवारांभोवती संपूर्ण राजकारण फिरतं असं म्हटलं तरी हरकत नाही। ते सत्तेत असले काय आणि नसले काय, बहुमतात असो किंवा नसो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त एकच फॅक्टर चालतो आणि तो फॅक्टर म्हणजे शरद पवार फॅक्टर। आपल्या राजकीय खेळीनं त्यांनी आतापर्यंत अनेकांना धक्के दिलेले आहेत। मात्र 2 जुलै 2022ला शरद पवारांनाही एक मोठा धक्का बसलेला होता। कारण ज्या राष्ट्रवादीला पवारांनी जन्म दिला आणि तो पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला, त्या राष्ट्रवादीमध्ये याच दिवशी फूट पडली होती। अजित पवार काही आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात सामील झाले होते। सध्या अजित पवार हे महायुतीत आहेत। मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडी आणि शरद पवारांनी केलेली वक्तव्य पाहता दोन्ही काका पुतणे एकत्र येण्याबाबतचे अंदाज बांधले जाऊ लागले होते। नुकतंच भाजप सोडून शरद पवार कुणासोबतही युती करण्यास अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र आज पवारांचं जे वक्तव्य समोर आलंय त्यामुळे पुन्हा एकदा काका पुतणे एकत्र येण्याबाबतचं चित्र धूसर होताना दिसू लागलंय। बरं, आतापर्यंत शरद पवारांचं राजकारण ज्यांनी ज्यांनी पाहिलंय त्यांना माहितीच असेल की शरद पवार जे बोलतात त्यांची कृती त्याच्या अगदी विपरीत असते। आणि त्यामुळे आता शरद पवारांनी जे काही म्हटलंय की संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही, त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालंय। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण होताना दिसतोय। सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे लवकरच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने राजकीय हालचाली देखील वाढल्याचं चित्र आहे। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबतही तर्कवितर्क लढवले जात होते। दोन्ही पक्षांकडून तशा सकारात्मक प्रतिक्रिया देखील येताना दिसल्या आणि त्यामुळेच काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळालं होतं। नुकतीच सूत्रांनी माहिती दिलेली होती की शरद पवार हे भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्यासाठी अनुकूल आहेत। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याचे कयास बांधले गेले। मात्र सरळ सरळ सांगून सर्व चित्र स्पष्ट करून टाकतील ते मात्र थोरले पवार कसले। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्यावेळी शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर भाष्य करत हा विषयच संपवून टाकला असल्याचं बोललं जात आहे। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी सर्वात आधी पतंग उडवले, नंतर त्यांच्या चर्चेचे धागेही समोर आले आणि खुद्द पवारांनीच हा पतंग खाली घेत चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला। पण तरी देखील या सगळ्यात शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेकदा पतंग उडवले आणि खाली देखील घेतले, त्याची आठवण मात्र सगळ्यांना झाली। पहा पवारांची नवी भूमिका नेमकी काय आहे। सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही। पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे। पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा
पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे. अनेकदा शरद पवार अशी काही गुगली टाकतात की समोरच्याची विकेट गेल्याशिवाय राहत नाही. आधी पवार सांगतात काही आणि नंतर करतात काही, अशा प्रकारची परिस्थिती असते आणि त्यामुळे ते कधी काय करणार हे त्यांच्याशिवाय मात्र कुणीही सांगू शकत नाही. गेल्या काही दिवसांमधील पवारांची ठराविक वक्तव्य पाहिली तर पवारांच्या मनामध्ये नेमकं चाललंय तरी काय याचा कुणाला देखील काहीही अंदाज बांधता येत नाही. चला तर मग आधी पवारांनी या दिवसांमध्ये केलेली काही वक्तव्य पाहूयात, ज्यामुळे सध्या सर्वत्र संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे. तर वक्तव्य पवारांची मात्र स्थिती संभ्रमाची. 8 मे 2025ला शरदचंद्रजी पवार काय म्हणाले होते तर अजित पवारांसोबत एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळेंनी ठरवावं. त्यानंतर 13 जून रोजीचं वक्तव्य, भाजप सोडून कुणासोबतही युती करण्यास शरद पवार अनुकूल असल्याची माहिती सूत्रांतर्फे समोर आली. मग संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही, आजचं म्हणजे 17 जून 2025ला केलेलं त्यांचं हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं. बरं, आपण आता पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये पवारांनी केलेल्या या वक्तव्यांचा नेमका अर्थ काय काढावा. असो, आत्ताचं जे ताजं वक्तव्य पवारांनी केलेलं आहे त्यावरून तर सध्या इतकंच लक्षात येत आहे की ते महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत. तसंच अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना देखील त्यांनी थेटपणे ब्रेक लावलेला आहे. दरम्यान सध्या संपूर्ण राज्यभर पवारांच्याच या वक्तव्यांची जोरदार चर्चा रंगली आहे, कारण त्यांनी एका दगडामध्ये अनेकांना लक्ष केल्याचं देखील बोललं जात आहे. आणि असं का बोललं जात आहे त्याची काही संभाव्य कारणं देखील आपण जाणून घेऊयात. तर ही संभाव्य कारणं काय आहेत? तर एकाच दगडात अनेक लक्ष असं जर चित्र असेल तर ते का? शरद पवारांच्या वक्तव्यामुळे ते महायुतीमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे का? तर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्यास अनुकूल परिस्थिती सध्याच्या काळामध्ये नाहीये का? भाजप सोबत जाणार नसल्याचं शरद पवारांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. तर महाविकास आघाडीमध्ये निवडणुका लढवण्याचे पवारांचे अप्रत्यक्ष संकेत तर नव्हे. राज ठाकरेंसोबत युतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांना या निमित्तानं खीळ बसणार का? तर आगामी निवडणुका महाविकास आघाडीतच लढायचं असल्याचा उद्धव ठाकरेंना हा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न आहे का? काँग्रेस सोबतच राहणार असल्याचं शरद पवारांचं एक प्रकारे हे सुतोवाच तर नव्हे. तर एकंदरीत एकाच दगडामध्ये किती पक्षी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हे चर्चेअंती तर स्पष्ट होईलच. आता शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेनंतर जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी चर्चा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच चर्चेसाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते राजू वाघमारे, डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले देखील यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर्वांचं मी या चर्चासत्रामध्ये स्वागत करतो. रुपालीताई, आपल्यापासून अर्थातच सुरुवात करावीशी वाटते. संधी साधू राजकारणी असं शरदचंद्रजी पवार यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य आहे. इशारा थेट आपल्या पक्षाकडे आहे का? आपल्याला सुद्धा त्यांच्यासोबत जायचं होतं का? रुपालीताई. सगळ्यात महत्वाचं, ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळं झाल्यानंतर त्यांच्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी अजितदादांसोबत जाण्याचे संकेत दिले होते. अजितदादांकडनं म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्ही त्यांच्यासोबत जाऊ किंवा आमच्याकडनं कोणतंही मागणं त्यांच्याकडं गेलेलं नव्हतं. त्यामुळे तुम्ही जे मगाचपासून सांगताय की पूर्णविराम का, हे का, तर हे स्वतःच्या या ज्या काही चर्चा आहेत या स्वतः माननीय शरद पवार साहेबांनी केल्या होत्या आणि त्याचा निर्णय त्यांनी सुप्रियाताई यांच्यावर ठेवला होता. आम्ही कुठेही गेलेलो नव्हतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा, महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना आम्ही एकत्र सत्तेमध्ये आहोत.
याची कारणं याआधी सगळ्यांनी बघितलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये काय बोलायचंय निश्चितच हा त्यांचा अधिकार आहे. परंतु त्यांनी जो संधी साधू हा जो शब्द केलेला आहे त्याच्यावर माझे दोनच प्रश्न आहे व त्यांना सांगणं आहे की 2014ला न मागता सुद्धा भाजपला पाठिंबा देणारे हेच शरद पवार साहेब होते. त्याच्यानंतर ज्यावेळी भाजप आणि शिवसेना युती होती आणि त्यावेळी सत्ता स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस यांनी एक नवीन फॉर्म्युला तयार केला होता. सत्तेसाठी या घडामोडी झाल्या होत्या. मग ही संधी साधूच आपण त्याला म्हणावं का? हा फार मोठा प्रश्न आहे. असो, बरोबर आहे. माननीय शरद पवार साहेबांना काय बोलायचंय आणि त्यांनी काय बोलले हे आपण घ्यायचंय हे जरा भ्रमातच आहे, कारण का आतापर्यंत कुणालाच कळलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी काय सांगायचंय काय नाही त्यांना अधिकार आहे. परंतु राजकीय समीकरण जोडत असताना प्रत्येक पक्षाने अधिकार आहे त्याला, तो कुणासोबत जाईल नाही जाईल. त्यामुळे या वक्तव्याकडे म्हणजे आम्ही तरी लक्ष देत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु एका दगडात अनेक पक्षी मारण्याचं जे तुम्ही म्हणताय तो त्यांनी नेम साधलाय. कारण का मनसे आणि ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येत आहेत का? मग महाआघाडीचं काय होणार? या अनेक गोष्टी आहेत. म्हणून त्यांनी तो पूर्ण प्रवाहाची लाईन बदलण्यासाठी नेहमीप्रमाणे भीष्मपिता आहेत ते राजकारणातले, त्यांनी त्यांचा तो डाव टाकला. पण त्याचा आमच्यावर काही परिणाम नाही. बरं महायुती एकत्रच रुपालीताई, आहे. तुम्ही खरोखर दोन महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधू इच्छिला आहे. त्याचं उत्तर मी प्रशांत जगताप यांच्याकडून घेण्याआधी शिंदेच्या शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते राजू वाघमारे यांच्याकडे जाईन. डॉक्टर राजू वाघमारे, एका बाजूला भीष्म पिताह म्हणून राजकारणामध्ये शरदचंद्रजी पवारांची ओळख आहे, तर दुसरीकडे मात्र ज्या वेळेला संधी साधू राजकारणाचा ते इशारा करतात त्यावेळेला आपल्या पक्षासाठी सुद्धा हा टोला होता की मग आपण भाजप सोबत जाणार नाही मात्र इतरांबरोबर जाण्यासाठी अनुकूल असल्याचं म्हटलेलं असताना शिवसेना हा देखील त्यांच्या समोरचा एक पर्याय होता? काय वाटतं डॉक्टर राजू वाघमारे? विशालजी, सगळ्यात पहिली गोष्ट की आदरणीय शरद पवार साहेबांच्या वक्तव्यावर बोलण्या इतका मी मोठा नाहीये आणि त्यांच्या विचारांची किंवा त्यांच्या एकंदर विचार करण्याची जी किंवा बोलण्याची जी पद्धत आहे त्याच्या पाठीमागचा गर्भित अर्थ एवढा स्पष्टपणे समजण्या इतका मी पंडितही स्वतःला समजत नाही. मला जे समजतंय त्या हिशोबाने मी आदरणीय पवार साहेबांचा आदर करून एवढं त्यांच्या बोलण्याचं तात्पर्य काढू शकतो की संधी साधू हा शब्द याला राजकारणातला वेगळा कंगोरा म्हणजे आपण अपॉर्च्युनिटी किंवा आलेली संधी असं म्हणू शकतो. आणि राजकारणामध्ये संधीचा उपयोग करून आजपर्यंत पवार साहेब या पदावर पोहोचलेले आहेत आणि राजकारणामध्ये जो संधीचा वापर करत नाही तो मुळात राजकारणच करत नाही. कारण राजकारणामध्ये अपॉर्च्युनिटी आणि अपॉर्च्युनिटी मिस या दोन गोष्टींच्या भोवती राजकारण फिरत असतं. त्याच्यामुळे ही गोष्ट कोणत्या अर्थाने घ्यायची किंवा ती वाईट अर्थाने घ्यायची की नाही याला मी मानत नाही, कारण ही परफेक्ट गोष्ट आहे राजकारणातली. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की पवार साहेब म्हणाले की भाजप सोडून कोणाबरोबरही मी जायला तयार आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये त्यांची दुसरी राष्ट्रवादी पण आली, याच्यामध्ये पूर्णपणे आमचा एकनाथ शिंदे साहेबांचा पक्षही आला, शिवसेना. याच्यामध्ये भाजप सोडून महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळे पक्ष आले. बरोबर. मग आता पवार साहेबांना कोणाबरोबर जायचंय की नाही याचा निर्णय ते घेणार आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण म्हणतो की अजित पवारांबरोबर जायला त्यांनी बंद केलं किंवा पूर्ण विराम दिला, मला तर असं वाटतंय की ही सुरुवात आहे. बरं. कारण त्यांनी सांगितलं की भाजप सोडून मी कोणाबरोबरही जायला तयार आहे. मग कोणाबरोबर जायला माझ्या अटी काय असतील हा मला वाटतं त्याच्या पुढचा एक प्रवेश होऊ शकतो की मी तुमच्या बरोबर जायला तयार आहे पण माझ्या अटी ह्या असतील. बरोबर आहे. म्हणजे हे त्यांना सुचवायचं असेल. आणि तिसरा कंगोरा असा की मी जात नाहीये संधी साधू, याचा अर्थ की जसं रुपालीताई म्हणाल्या
की ठाकरे बंधूंमध्ये जे चाललेलं आहे की आम्ही एकत्र येतोय की नाही येत आहे किंवा काय करतोय, तर त्यांनाही एक टोला दिलेला आहे की तुम्ही काय करताय, मी तर तुमच्या बरोबर म्हणजे मी यांच्या बरोबर जात नाहीये, तर हा हा तुम्ही हा कुठे म्हणताय. त्याच्यामुळे तो एक टोला असू शकतो. पण याच्यामधून एकच दिसतं की महाविकास आघाडी कंप्लीट फुटलेली आहे. त्यांच्यामध्ये अजिबात एकसूत्रीपणा नाहीये. काँग्रेस एका बाजूला आहे, उद्धव ठाकरेंचं सगळं गणित संपलेलं आहे. बरं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमधून पवार साहेबांना म्हणावं तसं काही मिळत नाहीये आणि त्यासाठी पवार साहेब कदाचित त्यांनी ही भाषा वापरलेली असावी की या भाषेमुळे इतरही पक्षातले काही बरोबर आहे लोक डॉक्टर राजू वाघमारे. अनेक कंगोरे त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातले आपण उकलून दाखवण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला राष्ट्रवादीचे म्हणजे शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापही आपल्यासोबत आहे. प्रशांतजी, एका बाजूला चर्चेलाही सुरुवात करायची आणि चर्चेला पूर्णविराम देण्याचा आणि आपल्याच वक्तव्यांना छेद देण्याचा हा प्रयत्न नेमका कशासाठी? आणि अगदी काही दिवसांआधी सुप्रियाताईंनी सहन करायला शिक असं माझ्या आईनं सांगितलेलं आहे. या स्टेटसचा आणि या वक्तव्याचा काही अर्थ लागतो का? काय नेमकं समजायचं आपण थोरल्या पवारांच्या या राजकारणाला? हे बघा, इथं माननीय भोसले साहेब आहेत, माननीय वाघमारे साहेब आहेत, हं. आमच्या भगिनी रुपालीताई आहेत हो. आणि आपल्या चॅनलच्या निमित्ताने या देशातले विदेशातले सगळे मराठी जे काही दर्शक आहेत ते सगळे पाहतायत. मुळातच जे वाघमारे साहेब बोलले मी तेच बोलतो की माझ्यासारख्याची सुद्धा तेवढी नाही का एकूणच पात्रता नाही की मी आदरणीय पवार साहेबांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीचं विश्लेषण करेन. पण एक नक्की सांगू इच्छितो, जे पाहतायत जे ऐकतायत त्यांना सांगू इच्छितो, फेब्रुवारीमध्ये पवार साहेब सलग 59 वर्ष पूर्ण करतायत. विधानसभेचा आमदार, विधान परिषदेचा आमदार, लोकसभेचा खासदार आणि राज्यसभेचा खासदार म्हणून या देशातल्या सगळ्या राजकीय नेत्यांच्या पेक्षा एकमेव असा एक नेता आहे ज्यांनी सलग 59 वर्ष नाही का या ठिकाणी सभागृहात काढले, एकही दिवसाचा खंड न पाडता. त्याच्यामुळं 59 वर्षाची संसदीय राजकीय कारकीर्द आणि तब्बल 68 वर्षाची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द, वयाच्या 18व्या वर्षी सुरू केलेला हा प्रवास आतापर्यंत चालू हा. आहे. तर या सगळ्या 68 वर्षाच्या प्रवासामध्ये खूप नाही का डावपेच करण्याचे प्रसंग आले. त्या सगळ्याची मुकाबला करत म्हणजे एकेकाळी स्वर्गीय इंदिरा गांधीजी यांच्या सरकारची 2 हात करून सरकार स्थापन करणं, ते सरकार टिकवणं, नंतर ते सरकार बरखास्त झाल्यानंतर स्वतःच नका पक्ष उभा करणे, या सगळ्या प्रवासातून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याच्यानंतर पुन्हा एका मोठ्या पक्षाने आपलं घर आणि म्हणजे कुटुंब आणि पक्ष बोलण्याचा केलेला प्रयत्न, याच्यानंतर पुन्हा एकदा मुसंडी मारण्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी आता पवार साहेबांनी केल्यात. पण ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला नाही ते पलीकडे गेले, ज्यांनी अभ्यास केला होता त्यांनी ते इथंच राहिले. आमच्यासारख्याला एक अभ्यास क्लिअर कट कळत होता. 2 जुलै 2023 ला जी घटना घडली, मी 10 जून 1999 चा या पक्षाचा संस्थापक सदस्य आहे आणि मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की पवार साहेबांच्या पक्षात पहिल्या दिवसापासून आहे. पण 2 जुलै 2023 ला जे घडलं त्या दिवशी आम्हाला क्लिअर माहिती होतं की पवार साहेब आजही भाजपच्या बरोबर जाणार नाही किंवा भाजप बरोबर जाणाऱ्या पक्षांमध्ये जाणार नाही आणि भविष्यात सुद्धा जाणार नाही. त्याच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता पवार साहेबांचे मधले स्टेटमेंट किंवा इतर माध्यमांमधून होणाऱ्या चर्चांमध्ये कधीच नका या ठिकाणी विचलित झाला नाही. आजही आमचं स्पष्ट म्हणणं आहे, पवार साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही नोव्हेंबरला या ठिकाणी काय ईव्हीएम असेल किंवा बाकीच्या गोष्टीमुळे जे काही पराभूत झालाय त्याच्यानंतर सातत्याने आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि पार्टीच्या सगळ्या नेत्यांशी मी संपर्कात आहे किंवा माझा संवाद चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणाबरोबर जाणार आपण? नाही, या ठिकाणी आमचा विषय क्लिअर आहे. माझ्यासारख्याला पुणे शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणून चर्चा करण्याचे पूर्ण मोकळीक दिलेली आहे. मी काँग्रेसशी चर्चा करतोय, मी उद्धव साहेबांच्या शिवसेनेशी चर्चा करतोय, मी आम आदमी पार्टीशी सुद्धा चर्चा करायला येणाऱ्या काही दिवसामध्ये बैठका घेतोय. त्याच्यामुळं येणारी जी काय महानगरपालिकेची निवडणूक आहे पुणे महानगरपालिकेची, त्याच्यामध्ये माझा पक्ष पुणे शहरामध्ये महाविकासाकडून लढतोय, ही काळ्या दगडावरची रेखा. बरोबर आहे. मात्र आता ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांच्याकडे मला जायला आवडेल. प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका आपण समजून घेतली, कारण ज्या ज्या वेळेला ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार बोलतात त्यावेळेला त्यांच्या बोलण्याचे अनेक अर्थ निघत असतात. मात्र वसंत भोसले सर, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की शरदचंद्रजी पवार बोलतात एक आणि करतात एक, त्यामुळे आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेला
पवार फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असणार. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खरोखर निर्माण झालेला संभ्रम कधीपर्यंत दूर होणार, ही राजकीय खेळी आहे की खरोखर असलेल्या काही चर्चांना थेटपणे छेद देत ब्रेक लावण्याचा प्रयत्न आहे? काय अन्वयार्थ काढायचा? वसंत भोसले सर. खरं तर हा तसा छेद देण्याचा प्रयत्न आहे, पण वेगवेगळी भूमिका वेगवेगळे राजकीय पक्ष घेत आहेत. आता नवीन समीकरणं मांडली जाणार आहेत, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये खूप स्थानिक पातळीवरती राजकारण घडतं. हां. आणि जसं आता पुण्याचा त्यांनी उल्लेख केला, आम आदमी पार्टीला सुद्धा जवळ येण्याचा प्रयत्न आम्ही करू. तसं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाआघाडी महायुती किती टिकेल याच्याविषयी मला शंकाच आहे. कारण 1999 मध्ये पहिल्यांदा जेव्हा आघाडीचं सरकार आलं, हां. त्यानंतर झालेल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही पाहिल्या तर स्वतंत्रपणे सर्वजण लढत होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा स्वतंत्र लढत होते. कारण स्थानिक पातळीवरती स्पर्धा खूप असते, कार्यकर्त्यांची इच्छा खूप असते, कार्यकर्ते खूप इच्छुक असतात आणि ह्या सर्वांना सामावून घेऊन तिथे आघाडी करणं खूप कठीण जातं. तुम्ही मागच्या लोकसभा निवडणुकीत पाहिलं असेल, हो. महायुतीचा नाशिकचा उमेदवार हा शेवटच्या दिवशी ठरला आणि त्या उशिरा उमेदवार ठरणं हे एक महत्वाचं कारण ठरलं तिथं पराभव होण्याचं, असं म्हटलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की महायुती महाविकास आघाडीमध्ये विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये इतकी दमछाक झाली. आता विधानसभेला जितका संभ्रम तयार होईल तितका वेगवेगळ्या पक्षांना त्याचा फायदा होतो. आज तुम्ही पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये जे 3 पक्ष आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना जे काही गेन मिळेल किंवा जो काही पाठिंबा मिळेल, जी काही विजय पताका त्यांच्या हातात येईल, ती सर्व त्यांच्या प्लस बाजू असणार आहे. आणि आज जो संभ्रम तयार झालाय तो संभ्रम याच्यासाठी झालेला आहे कारण मुख्यतः मुंबई महानगरपालिकेमध्ये काय करायचं. कारण मुंबई महापालिका ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे आणि भाजपला खरोखरच शिंदेची सेना हवी आहे की नाही हे स्पष्ट होत नाही. भाजप मनसेबरोबर जाऊ इच्छितो का, मनसेला भाजप सोबत घेणार असेल तर त्याच्यामध्ये शिंदे सेना त्याला तयार आहे का, या सर्व गोष्टी अजूनही स्पष्ट होत नाही. बरोबर. त्या पार्श्वभूमीवर जेव्हा जेव्हा शरद पवार काहीतरी बोलतात तेव्हा त्याचे आडाखे काहीतरी वेगळे असतात, त्याचे परिणाम काहीतरी वेगळे होतात आणि त्यांना माहित आहे की कोण कुठं काय कशा पद्धतीची चर्चा करत आहे हे ते बोलत जरी नसले तर त्यांना प्रत्येक पक्षातल्या हालचाली सर्व माहीत असतात आणि त्या अनुषंगाने ते वक्तव्य करतात. म्हणून मला वाटतं की आता सुद्धा ते जे काही वक्तव्य करतात त्याचा शब्दशः अर्थ घेतलाच पाहिजे असं नाही. बरोबर आहे. त्यातून एक दिसतं की भाजप बरोबर जाणार नाहीत हे ते क्लिअर आहे आणि भाजप बरोबर ते कधीही जाणार नाहीत असं मलाही ठामपणे वाटतं त्यांचा एकूण राजकीय प्रवास पाहिल्यानंतर. विशेषतः आज जे भाजपचं स्वरूप आहे किंवा त्यांच्या मित्रपक्षांचं जे स्वरूप आहे, जे हिंदुत्वाची लाईन त्यांची आहे ते जर पाहिल्यानंतर शरद पवार जातील असं मला वाटत नाही. 2014चा तो अपवाद असेल किंवा 2014चा त्यांनी खुलासाही केला की सरकार स्थापन होत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही बाहेरून पाठिंबा देतो आणि किमान सरकार महाराष्ट्र स्थापन व्हावं अशी आमची भूमिका होती. पण त्यानंतर बरंच राजकारण आता घडत गेलेलं आहे. गेल्या 5 वर्षामधलं राजकारण महाराष्ट्राचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्याची ती कटुता इतकी निर्माण झालेली आहे की ती कटुता पाहिल्यानंतर मला असं वाटत नाही की बरोबर आहे. वसंत भोसले सर, आज असलेल्या परिस्थितीचं अतिशय सूचक अशा प्रकारचं तुम्ही विश्लेषणही केलेलं आहे. मात्र यापूर्वी जे वक्ते आपल्या सोबत होते त्यातल्या रुपालीताई म्हणालेल्या होत्या की 2014 साली दिलेला न मागताही बिनशर्त पाठिंबा या दृष्टीनं, त्याचबरोबर भाजपसोबत सत्तेत असलेल्यांसोबत जाण्याचा प्रश्नच उरत नाही. शरदचंद्र पवारांनी हे म्हणत असताना महाविकास आघाडीतच ते लढणार आहेत का? तर दुसरं आणखी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य ते म्हणजे गांधी, नेहरू, फुले, शाहू आंबेडकरांचा विचार मानणाऱ्यांना आपण सोबत घेणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मग इतर पक्ष हे विचार मानत नाही का? डॉक्टर राजू वाघमारे, मी आपल्याकडे येईल. शरद पवारांनी एका बाजूला महत्त्वपूर्ण वक्तव्य करत असताना गांधी, नेहरू, फुले, शाहू आंबेडकरांचा विचार मानणाऱ्यांनाच सोबत घेणार, याचाच अर्थ इतर पक्ष हे विचार मानत नाही असा थेट आरोपही त्यांच्याकडून होतोय. डॉक्टर, मला वाटतं विशालजी की शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे आमचा शिवसेना पक्षही मानतो आणि हे विचार या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की पुष्कळ पक्ष मानण्याचा काही पक्ष देखावा करतात,
पण आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे त्यांच्या कृतीतून पण दाखवतात की छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार ज्या पद्धतीने काम करतोय आम्ही त्या पद्धतीने आम्ही दाखवतो. मला याच्यामध्ये सांगायचं आहे की पवार साहेबांचं वक्तव्य आता ह्या निवडणुकापूर्वी याच्यासाठी आलं असावं की महाविकास आघाडीमध्ये ते लढणार नाहीयेत किंवा लढले तरी लोकल पातळीवर ज्यावेळी युती करण्याची वेळ येईल त्यावेळी इतर पक्षांची दरवाजे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांसाठी मोकळी झाली पाहिजेत. त्यांना लोकल पातळीवर ऍडजस्टमेंट करायला काही हरकत नसावी भाजप सोडून. म्हणजे भाजप जेवढ्या सीट लढतंय त्या सीट सोडून इतर पक्षांच्या बरोबर ऍडजस्टमेंट करायला पवार साहेबांची संमती असावी असं मला खूप विचारांती वाटतंय. आणि त्याच्यामध्ये अजित पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्षही आला, आमचा शिवसेनाही आला आणि इतर पक्षही आले. म्हणजे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल, कार्यकर्ते थोडे सेट होतील. कारण आता काय झालंय की सत्तेपासून दूर कार्यकर्ते चळवळ करतायत, त्या सगळ्यांना थोडी ऍडजस्टमेंट करता येईल. ती ऍडजस्टमेंट पवार साहेब त्यांना करून देऊ इच्छितात आणि त्याच्यासाठी त्यांनी हे कुलूप तोडलं आणि त्यांनी एक मोठा रस्ता दिलाय की भाजप सोडून कोणाबरोबरही मी जाऊ शकतो. याचा अर्थ तोच आहे आणि हे मला वाटतं या निवडणुकीपुरतं मर्यादित आहे. निवडणुकीनंतर पवार साहेबांची भूमिका कदाचित पुढच्या विधानसभेपर्यंत किंवा लोकसभेपर्यंत ही बदललेली असेल असं मला वाटतं. बरं, ही वाट दूर जाते असं प्रशांत जगताप आपल्याला देखील वाटतं का? जसं डॉक्टर राजू वाघमारे मगाशी म्हणाले की एका बाजूला कुठल्या प्रकारच्या तडजोडी असतील किंवा कुठल्या प्रकारच्या स्थानिक राजकारणाप्रमाणे होणारं राजकारण येत्या काळातलं असेल, त्यासाठीच कार्यकर्त्यांना मिळवून दिलेली किंवा तयार केलेली ही वाट आहे का? नाही, म्हणत मला वाघमारे साहेबांना सांगायचंय, हा, पक्ष या ठिकाणी जीर्ण झाला किंवा नेत्याचं वय झालं म्हणून आपली भूमिका बदलणारे, पक्ष बदलणारे आम्ही नाहीत. कालही नाहीत, आजही नाहीत, उद्याही नसणार आम्ही. या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी क्लिअरली सांगितलंय भाजप बरोबर मी कधीही जाणार नाही, त्याचबरोबर संधी साधू लोकांबरोबर कधीच जाणार नाही. याचा विषय क्लिअर आहे की जे भाजपमध्ये आहे, जे भाजप बरोबर गेलेले त्यांच्यावर मला जायचं नाही, एवढं क्लिअर कट सांगून सुद्धा याच्यातून वेगळे अर्थ काढण्यात आम्ही अडाणी नाही आणि महाराष्ट्राची जनताही दुधखोडी नाही. या ठिकाणी ठीक आहे, काहींना सत्तेबरोबर कायम राहण्याचा छंद असतो. मुळात विषय असा आहे की एखादा नेता सोशल प्लॅटफॉर्मवर, सार्वजनिक व्यासपीठावर क्लिअरली आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मीडियाच्या साक्षीने सांगतोय की होय, आपली वाट ही शाहू फुले आंबेडकरांची आहे. शाहू फुलेंनी कधी लव जिहाद या ठिकाणी कुठेतरी हिंदू विरुद्ध मुस्लिम असा विषयच केलेला नव्हता. बरं, डॉक्टर राजू वाघमारेंना काहीतरी आक्षेप आहे. डॉक्टर पडगुजरांसारखे, सुधाकर पडगुजरांसारखे पण नाहीये की जे सलीम कुत्तांबरोबर पार्टी करतील आणि आज भाजपमध्ये जॉईन होतील. आमचा राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी पवार साहेब बोला डॉक्टर. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी पवार साहेबांचं वक्तव्य बरोबर ऐकलेलं नसावं. त्यांनी सांगितलं की भाजप बरोबर मी कधीही जाणार नाही. म्हणजे भाजप सोडून इतरांबरोबर जायला वाट मोकळी आहे हा सरळ अर्थ आहे. आणि त्या इतरांमध्ये सगळेजण आले. तुम्ही असं काय करताय? त्यांनी मग सांगितलं असतं की महायुती बरोबर मी जाणार नाही. त्यांचं वक्तव्य काय आहे? त्यांचं वक्तव्य आहे भाजप सोडून इतरांबरोबर जायला मी भाजप बरोबर कधीच जाणार. प्रशांत जगताप मी जाऊ शकतो. डॉक्टर साहेबांनी समजून घेण्याची गरज आहे. या राज्यात काँग्रेस आहे, उद्धव साहेबांची शिवसेना आहे, या ठिकाणी समाजवादी पार्टीचा एक आमदार आहे, 2 आमदार आहेत. त्याचबरोबर इथं माकप आहे, भाकप आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काही ना काही या ठिकाणी वेगवेगळे गट आहेत. त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आहे, त्याच्यामुळे बाकीच्यांबरोबर जाणं म्हणजे मला असं वाटतं विशालजी, लोकल लेवलवर हे सगळे पक्ष वेगवेगळे लढतात, वेगवेगळे ऍडजस्टमेंट करतात. आम्ही शेतकरी कामगार पक्षाबरोबर
सगळेच आणि राजकीय सामान्य- पक्ष जर अशा प्रकारे सामान्य- संधी शोधत असतील मग कुठल्या प्रकारचं राजकारण पाहायचं? रुपालीताई, हाच मुद्दा घेऊन मी आपल्याकडे येणार आहे, कारण एका विचारानं काम करणारी संघटना म्हणजे राष्ट्रवादी. हे संघटन राष्ट्रवादीच देणार असं देखील एका बाजूला शरदचंद्रजी पवार म्हणत असताना, दुसरीकडे मात्र ज्या प्रकारच्या विचारांचा, मग गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार हा आपल्या राष्ट्रवादीला पटत नाही का, असा देखील हा गर्भित इशारा आहे का? रुपालीताई, एका बाजूला तुमच्या राष्ट्रवादीचे नेमके विचार कुठून प्रेरित झालेले आहेत, तर दुसरीकडे मात्र संधी साधू म्हणत असताना थेट पुतण्यावरती आरोप केले जात आहेत का? याला उत्तर काय देणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवशाही फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावरच आम्ही म्हणजे जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत माननीय अजितदादा, हा, हे विचार घेऊनच आम्ही महायुतीमध्ये आहोत. आता शिवसेनेचे जे शिंदे गटाचे आमचे सहकारी आहेत बंधू, त्यांनीही त्यांची विचारधारा सांगितली. भाजपची जी काही विचारधारणा आहेत, म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदे साहेबांची शिवसेना, आम्ही महायुतीमध्ये आमची विचारधारा घेऊनच चाललेलो आहोत. हा, आता राहिला विषय मोठ्या साहेबांनी संधी साधू सांगण्याचा, तर याच संधी माननीय स्वतः शरद पवार साहेबांनी, त्याला आपण अपॉर्च्युनिटी म्हणू, ही केलेली आहे. परंतु आता म्हणजे एकत्र येण्याचे संकेत त्यांनीच द्यायचे, त्याच्यावर चर्चा घडणार. आम्हाला विचारलं, आम्ही सांगितलं, आमचे वरिष्ठ सांगतील की तो आदेश आमच्यासाठी मान्य असेल, आणि आता तेच सांगणार, आम्ही पूर्णविराम दिलेला आहे. आम्ही याच्यामध्ये म्हणू, आमचं सांगणं आहे, आमच्या पक्षाने म्हणजे राष्ट्रीय अजितदादांनी आम्हाला तेव्हाच सांगितलं की असा कोणताही प्रस्ताव नाही, आणि त्यांनी कितीही एकत्र करण्याचं बोलले त्याच्यावर भाष्य करू नका. म्हणजे माननीय शरद पवार साहेबांनी त्यांचा जो राजकारणातील डावपेच खेळायला सुरुवात केली, याचं पूर्ण ज्ञान आमच्या वरिष्ठ नेत्यांना अवगत होतं. आणि त्याचप्रमाणे जसे पुणे मनपाच्या ज्या काही निवडणुका सुरू झालेल्या आहेत, आता जे आमचे प्रशांत भाऊ इथे आपल्या सोबत आहेत, निश्चितच ते पक्ष स्थापनेपासून असेल ते महापौर झाले, त्यांनी अधिक काळ हा माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. परंतु ते त्याच माननीय शरद पवार साहेबांसोबत थांबले. त्यांना कुणी 10 वेळा इकडे या म्हणून विनंतीही केली नाही. परंतु सातत्याने आमचीच राष्ट्रवादी खरी, आम्हीच असं म्हणतोय, आम्ही ह्या ज्या काही गोष्टी होत आहेत ना, या जाणीवपूर्वक इलेक्शनच्या काळामध्ये एका बाणामध्ये अनेक पक्षी मारायचे आणि खळबळजनक वक्तव्य निर्माण करून कुठेतरी बोलायला सुरुवात करायची. कारण का एकत्रीकरणाची मागा प्रशांत भाऊ जगताप म्हणले की हा विषयच नाहीये. हो, मग आम्ही म्हणतोय हा विषय नाही, विषय मोठ्या साहेबांनी काढल्यानंतर सुरुवात झाली. या गोष्टी आपण मोठ्या साहेबांच्या लक्षात घेतल्या पाहिजे. त्यांच्याकडनं म्हणजे माझ्यासारखी लहान कार्यकर्ती त्यांचा राजकीय प्रवास हा नीट बघत असते, त्यातनं काय शिकण्यासारखं आहे ते शिकत असते. आणि एवढं तर आम्हाला कळालं आहे की भीष्म पिता जे बोलतात ते एक वेगळ्या अँगलने बोललेलं असतं, आणि त्याची प्रचिती तुम्हाला थोड्या दिवसात येईल. बरोबर आहे. प्रशांतजी, मला आपल्याला प्रश्न करायचा आहे. प्रशांतजी, आत्ता सुरू असलेले राजकीय डावपेच आणि डावपेचांच्या अनुषंगानं होणारं राजकारण हे आता महायुतीतल्या पक्षांना देखील कळायला लागलं, त्याला बळी पडणार नाही इतकी एकवाक्यता त्यांच्यामध्ये. प्रशांतजी, मुळात त्यांच्या एकवाक्यतेचा आणि आमच्या महाविकास आघाडीचा दुरान्वय संबंध आहे. शेवटी त्यांनी मागच्या 2022 सालापासून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पहिले माननीय एकनाथजी शिंदे साहेब केले, त्याच्यानंतर माननीय अजितदादा केले, त्याच्यामुळे ते एकत्रित होते. आजही आहे तर उद्या राहतील, त्या बाबतीत आमच्या मनात काही शंका नाही. पण तिथे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार हा पक्ष त्यांच्याबरोबर जाईल अशा ज्या काही बातम्या पसरतात त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही. मी वारंवार सांगत असतो, मुळात पवार साहेबांनी काय या ठिकाणी कुठल्या भाषणात सांगितलं नव्हतं की या ठिकाणी आम्ही एकत्रित येतोय. एका पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी एवढं सांगितलंय, पत्रकारांनी प्रश्न विचारला की या ठिकाणी अजितदादांचा पक्ष तुमचा पक्ष एकत्र येऊ शकतो का, तर साहेबांनी एवढं सांगितलं, एकत्र येण्याचा विषय नाही, जर तो निर्णय घ्यायचाच असेल तर नव्या पिढीने घ्यावा, अजितने आणि नाही का सुप्रियाने ते ठरवावं, हे साहेबांचं स्टेटमेंट होतं. त्यामुळे आमचं म्हणणं असं होतं तिथं अजितदादांचा प्रस्ताव आमच्याकडे आला. मग सुप्रियाताई दुखावल्या कुठे गेल्या होत्या? सुप्रियाताई कुठे दुखावल्या गेल्या होत्या प्रशांतजी? नाही, बिलकुल नाही. इकडे सुप्रियाताई दुखावण्याचं काही कारण नाही. सुप्रियाताईंनी त्यांची निवडणूक ही करो या मरो आणि लढलेली 2024 लोकसभा, ज्या ठिकाणी या राज्यात या देशात पैजा लागल्या त्या
की सुप्रियाताई पराभूत होतील. दादांनी पूर्ण शक्ती, हा. आपल्या आयुष्यातली सगळी राजकीय शक्ती अजितदादांनी बारामती लोकसभा मतदारसंघात त्याला लावली होती. त्यावेळेस तुमच्याच चॅनलनी बातम्या दिल्या होत्या की दादा 4 जागा लढवतात. त्या ठिकाणी दादा फक्त दोनच वेळा गेले. बाकी पूर्ण इलेक्शनचा पिरियड दादा हे बरं. बारामती लोकसभा मतदारसंघ. त्याच्यामुळे सुप्रियाताई त्या ज्या निर्धाराने लढल्या असतील त्या सुप्रियाताई एवढ्या उतावळीपणाने महायुती बरोबर किंवा अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन व्हायला तयार होतील असं मला बिलकुल वाटत नाही. त्या बरं. लढवय्या नेत्या आहेत. अजितदादांचा पक्ष वेगळा झालाय हे सत्य आम्ही स्वीकारलेलं आहे. बरं, सत्य जरी स्वीकारलेलं असलं तरी देखील स्टेटसवरून आलेल्या काही बातम्या या खूप महत्त्वाच्या होत्या. तर दुसरीकडे माध्यमांशी बोलत असताना मान्सूनपूर्व पाऊस गेला म्हणजेच लोकसभा गेली, विधानसभा गेली, कारण पावसाळा सुरू झाला. आत्ता आम्ही ठरवू की छत्री की रेनकोटचा निर्णय कधी, असं सुप्रियाताई म्हणालेल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यामागचा नेमका अर्थ काय हे आपण राजकीय विश्लेषक असलेल्या आपल्या वसंत सरांकडून जाणून घेणार आहोत. की एका बाजूला शरदचंद्रजी पवारच म्हणाले होते की निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये पुढच्या पिढीनं नवीन काय ते ठरवावं, मात्र आज त्यांनी हा निर्णय का घेतला असावा असं आपल्याला वाटतं? मला वाटतं की वाघमारे साहेब म्हणाले त्याप्रमाणे की भाजप सोडून बाकीच्या कुठल्याही पक्षाबरोबर तुम्ही तडजोड स्थानिक पातळीवर करू शकता, हा. अशा स्वरूपाचा मेसेज त्यांच्या कार्यकर्त्यांना द्यायचा असावा. आणि तशाच प्रकारे इतर पक्षांना सुद्धा तसा मेसेज देण्याचा हा प्रयत्न असावा असं मला वाटतंय. बरं. कारण कुठेही अशी महाविकास आघाडी किंवा महायुती अशी भक्कमपणे उभे राहून निवडणुका लढवतील असं दिसत नाही. जिथे पुणे किंवा नाशिक किंवा ठाणे, मुंबई, नागपूर अशा ज्या महापालिका मोठ्या आहेत तिथेही निवडणूक होईल पक्षाच्या पातळीवरती किंवा काही धोरणात्मक ठरेल. जसं आता प्रत्येक जणच म्हणतोय की आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारांचे आहोत, आम्ही भ्रष्टाचार मुक्त कारभार करतो, आम्ही पारदर्शी कारभार करतो, हे सर्वजण म्हणायची ही एक भाष्य झालेली आहे, ही एक प्रथा झालेली आहे. वास्तविक त्या विचारांशी आणि त्यांच्या धोरणांशी काही संबंध असतो की नाही याचा शोध घ्यावा लागेल. तो शोध लागेल की नाही याचा पत्ताही नाही आपल्याला. पण मला असं वाटतं की त्यांचं हे स्टेटमेंट त्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कारण परवा ज्या काही मुंबईत आणि पुण्यात सभा त्यांच्या झाल्या त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं, त्यावेळेस सुद्धा त्यांनी लाईन घेताना मांडणी करताना सुद्धा ती काही जुनी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी होती त्यानुसार त्यांनी ती मांडणी केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की स्थानिक पातळीवरती मुक्तपणे निवडणुका लढवायला तुम्हाला परमिशन आहे, पण भाजप बरोबर तेवढं जाऊ नका, एवढाच त्याचा मध्यरार्थ असावा असं मला तर वाटतंय. बरोबर आहे वसंत सर. जाता जाता मला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, जो या तिन्ही मान्यवरांकडून देखील मला आकडेवारीमध्ये अपेक्षित आहेत. महायुतीचे 3 पक्ष, महाविकास आघाडीचे 3 पक्ष, असे एकूण 6 प्रमुख पक्ष आणि इतर मित्र पक्ष, अशा प्रकारचं सध्याचं राजकीय गणित आहे. मात्र ज्या वेळेला शरदचंद्रजी पवारांसारखे ज्येष्ठ नेते एका दगडात किती पक्ष मारण्याचा, माफ करा, पक्षी मारण्याचा प्रयत्न करतात, वसंत भोसले सर, आकडेवारी. असं आकडेवारी सांगता येत नाही. भाजप सोडून सर्वांनाच त्यांनी मारलेलं आहे, कारण भाजपच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट आहे. आणि त्यांनी हे पक्षी मारले त्याच्यासाठी म्हणायचं की त्या त्या पक्षांच्या बरोबर तुम्ही युती करायला रिकामे आहात. कारण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी भाजप आहे, काही ठिकाणी काँग्रेस आहे, शेका पक्ष आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांची. बरं, वेळेची कमतरता आहे त्यामुळे मी आपल्याला थोडं थांबवतो. प्रशांत जगतापजी, अगदी थोडक्यात. मुळात विषय आहे की मला एका गोष्टीचं कायम कुतूहल राहिलेलं आहे की मागच्या 47 वर्ष म्हणजे पहिल्यांदा या राज्याची वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून या राज्यातलं एकही असा दिवस नाही की मागे शरद पवार साहेबांच्या नावाने टीव्ही चॅनलवर बातमी लागली नाही, वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी बातम्या प्रसिद्ध झाल्या नाही. तर पवार साहेबांनी या सगळ्या 47 वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्या आपल्या स्टेटमेंटद्वारे खळबळ माजवल्या असेल, पण त्यांनी कधीही ध्रुवीकरण करणाऱ्या माणसांच्या किंवा पक्षाच्या पाठीशी किंवा त्यांच्या बरोबर जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. त्यांनी 1999 साली माननीय अटल बिहारी वाजपेयींनी मोठी संधी देण्याचं कबूल केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर गेले नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस उमेदीचा काळ होता त्यावेळेस त्यांच्यावर गेले नाही. बरं, नक्की प्रशांतजी, जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या बातमीशिवाय एखादं चॅनल किंवा एखादं वृत्तपत्र चालत नाही, तशाच प्रकारे राज्याचं आणि देशाचं राजकारणही शरदचंद्रजी पवारांच्या आजूबाजूलाच असतं. रुपालीताई, एका अंकात मला आपल्याकडून जाणून घ्यायचं. एक लक्षात घ्या, त्यांनी भाजप सोडून सगळ्या पक्षांबरोबर जाऊ शकतात हे सूचक वक्तव्य जरी केलं असलं तरी ही लोक जी मंडळी आहे
ही भाजपमध्ये जातात आणि भाजपमधली बर, सुद्धा बर. लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतात. त्याच्यामुळे राजकीय त्यांचे जे काही त्यांनी विचार त्यांच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी मांडलेले आहेत ते किती जण किती पाळणार आहेत याचा प्रत्यय याच्या आधी पण आलेला आहे आणि बर. याच्यानंतर हे निवडणुकीच्या ह्याच्यावर त्यांनी ते आपल्या पक्षातल्या लोकांना संबोधित करण्याचं काम केलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. एकाच दगडात किती लक्ष. डॉक्टर राजू वाघमारे. नाही, मला वाटतं एका दगडामध्ये त्यांनी एकच लक्ष केलंय, भाजप, आणि बाकीच्या सगळ्यांना त्यांनी मोकळं सोडलेलं आहे बरं. आणि बाकीचे सगळे जण त्यांच्या बरोबर जाऊ शकतात. आमच्या सर्वोच्च नेत्यांचे पण पवार साहेबांबरोबर चांगले संबंध आहेत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवछत्रपती आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार आमच्याकडे आहेत. यावेळी विशाल फक्त त्यांनी गांधी आणि नेहरूंचा उल्लेख जाणून बुजून केला केलाय. का तर काँग्रेसला दुखवायचं नाही म्हणून. नक्की. नाहीतर गांधी आणि नेहरूंचा उल्लेख कधी होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचा उल्लेख होतो. हा काँग्रेसला न दुखवण्यासाठी त्यांचा उल्लेख केलाय. नक्की. बाकी त्यांचं गणित क्लिअर आहे की तुम्ही तुमची ऍडजस्टमेंट करू शकता. नक्कीच. धन्यवाद सर्व या वेळेला उपस्थित असलेल्या पॅनलमधल्या आमच्या सगळ्या गेस्टचे की तुम्ही चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी. मात्र येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधलं चित्र नेमकं काय असेल त्याची ही अगदी थोडक्यात झलक आहे. अर्थातच वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.